पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे आणि आता त्याची चौकशी होणार आहे। शिवाय या 20ही मुलांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे। मात्र या मुलांमध्ये एक आता भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। एक महत्त्वाची घटना आपण पाहतोय मुंबईच्या पवई परिसरात घडलेली आहे। राज स्टुडिओमध्ये जवळपास 21 मुलांना एका मनोरुग्णानं डांबून ठेवलेलं होतं। रोहित आर्य असं या व्यक्तीचं नाव आहे आणि त्याला आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। त्याची आता कसून चौकशी होणार आहे। तसंच या व्यक्तीला ताब्यात घेतल्यानंतर या मुलांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे। संजय, पुन्हा एकदा तुमच्याकडे येतोय। मला सांगा की आता पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतलेलं आहे, मुलांची सुखरूप सुटका देखील करण्यात आली आहे। हो, नक्कीच मुंबई पोलिसांनी वेळेत सावधानता बाळगत ज्या मुलांची सुखरूप सुटका केलेली आहे। आरोपी रोहित आर्य जो आहे त्याला आता ताब्यात घेतलाय आणि सध्या साकीनाका पोलीस आणि मुंबई पोलिसांचं जे गुन्हे शाखा आहे युनिट 10 यांनी दोघांनी संयुक्तरित्या ही कारवाई करून आता आरोपीला जोगेश्वरी पूर्वेकडील जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालय आहे या रुग्णालयामध्ये त्याची तपासणी करण्यासाठी नेण्यात, त्याचं मेडिकल केले जाईल आणि यानंतर त्याची तपासणी करण्यासाठी पुन्हा एकदा साकीनाका पोलीस किंवा झोन 10 जे परिमंडळ आहे त्या ठिकाणी त्याची चौकशी करण्यासाठी त्याला नेण्यात येईल। हा, नक्कीच संजय, तुमच्याकडे पुन्हा एकदा येईन, पण एक मोठी बातमी समोर आलेली आहे। पोलिसांनी राज स्टुडिओच्या बाथरूम मधून प्रवेश करून ही संपूर्ण घटना नियंत्रणात आणलेली आहे आणि आरोपी रोहित आर्यकडे एअर गन देखील सापडली आहे। एक मोठी अपडेट आपण पाहतोय। आरोपी रोहित आर्यकडे एक गन देखील सापडलेली आहे, त्यामुळे एक मोठा प्रकार, एक मोठी घटना होता वाचली आहे। अगदी थोडक्यामध्ये या लहान मुलांचा जीव वाचला असं देखील म्हणावं लागेल। पुन्हा एकदा आपण संजय गडदे यांच्याकडे अधिक अपडेट जाणून घ्या। संजय, पोलिसांनी बाथरूम मधून प्रवेश करून या संपूर्ण प्रकरणावर नियंत्रण आणल्याचं समजतंय, शिवाय आरोपीकडे गन देखील सापडल्याची अपडेट आहे, काय सांगाल? नक्कीच साकीनाका पोलीस असतील किंवा क्राईम ब्रांच युनिट 10चे जे पोलीस अधिकारी आहे यांचे कमांडो देखील त्यांच्या सोबत होते। मात्र यांनी अत्यंत कुशलतेने त्या स्टुडिओच्या बाथरूम मधून प्रवेश केला आणि रोहित आर्य जो होता त्याला ताब्यात घेतलेले। मात्र रोहितकडे जी एअरगन आढळून आली होती, या एअरगन सुदैवाने त्याने कुठल्याही प्रकारचं त्या एअरगनचा वापर केला नाही, त्यामुळे मोठी घटना जी आहे ती टळलेली आहे। मात्र त्याने जो यापूर्वी एक व्हिडिओ देखील पोलिसांना पाठवला होता, त्यात त्याने सरळ सांगितलं होतं की मी आतंकवादी नाहीये, मी कुठल्याही प्रकारे मुलांना इजा करू इच्छित नाही, मी आत्महत्या देखील करणार नाही। मात्र माझ्या मागण्या ज्या आहेत त्या साध्या मागण्या आहेत आणि त्याची उत्तरं मला मिळावीत एवढी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली होती। मात्र त्याच्याकडे एअरगन कुठून आली हा देखील आता प्रश्न आहे आणि याचा तपास जो आहे आता मुंबई पोलीस करतील। संजय, आता त्याच्याकडे एअरगन कुठून आली हा देखील तपास आता पोलिसांना करायचाच आहे। मात्र एक महत्त्वाची मला अपडेट सांगा की संजय गडदेच्या नेमक्या मागण्या काय होत्या? त्या मागण्या मात्र त्याने अद्याप जरी स्पष्ट केल्या नसल्या तरी एक व्हिडिओ जो बनवला होता त्या व्हिडिओच्या माध्यमातून ते आता पोलिसांना तो व्हिडिओ त्याने पाठवलेला होता आणि आता पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या ज्या काही मागण्या आहेत तो थेट पोलिसांशी किंवा तपास अधिकाऱ्यांशी तो शेअर करू शकेल आणि त्यानंतर त्याच्या मुख्य मागण्या ज्या काय होत्या त्या आपल्याला समजू शकतील। संजय, ही व्यक्ती मुंबई मधलीच आहे का स्थायी? या संदर्भात मात्र अद्याप कुठली माहिती जरी नसली आली तरी तो मागील अनेक दिवसापासून मुंबईत चित्रपट सृष्टीशी संलग्न अशी जी कामं करत होता, त्याचं युट्यूब चॅनल देखील होतं आणि याच माध्यमातून तो नवीन मुलांना चित्रपट सृष्टीची कामाच्या संदर्भात जो आहे तो कामं देत होता आणि त्यासाठी ऑडिशन देखील मागील अनेक दिवसापासून सुरू होतं। मात्र आज सकाळी मुलं जेव्हा ऑडिशनला गेली तेव्हा दुपारी जेवायला सुट्टी झाली नाही, मुलं घरी जेवायला आली नाहीत, म्हणून पालकांनी संपर्क साधला। यानंतर त्याचा जो आहे ते हा संपूर्ण घटनाक्रम उघडकीस आला होता। मात्र तो मुंबईत किती दिवसापासून राहतो, कुठे राहत होता या संदर्भात देखील आता मुंबई पोलीस पुढील तपास करतील। नक्कीच संजय, तुम्ही असेच जोडलेले राहा, तुमच्याकडनं वेळोवेळी अपडेट्स घेतच राहू। तुर्तास धन्यवाद। आपण पाहतोय एक महत्त्वाची बातमी मुंबईच्या पवईमध्ये घडलेली आहे। एका व्यक्तीनं 20 मुलांना ओलीस ठेवलेलं होतं, मात्र आता पोलिसांनी अत्यंत शिताफीनं या सगळ्या घटनेवर नियंत्रण आणलेलं आहे। 20 मुलांची सुटका केलेली आहे, तसंच आरोपी रोहित आर्यला ताब्यातही घेतलेले आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.